नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 2 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत फिडे वर्ल्ड बिल्ड्स चेस चॅम्पियनशिप 2025 याबद्दल थोडक्यात माहिती. परमरुद्रा सुपर कॉम्प्युटर कुठे स्थापित करण्यात आलेला आहे? RPREX 2025 या सरावाचे आयोजन कोणी केलेले आहे? या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. खालीलपैकी IBCA अंतर्गत समाविष्ट प्रजाती कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जगवार. अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या काही विद्यार्थ्यांनी याचं उत्तर कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांच्या कमेंटला लाईक देखील देण्यात आलेली आहे. अशाच पद्धतीने आजच्या व्हिडिओच्या शेवटी देखील मी एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा कमेंटमध्ये द्यायचं आहे. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम आजचे दिनविशेष. आज आहे 2 जानेवारी. 2 जानेवारी 1954 राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारतरत्न पुरस्कार म्हणजेच नागरी पुरस्कारांची सुरुवात आजच्या दिवशी करण्यात आलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच काही दिवसांपूर्वी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पुरस्कार याविषयीचा व्हिडिओ आणलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार जो भारतामधला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो, भारतरत्न पुरस्कार. या भारतरत्न पुरस्काराची सुरुवात आजच्या दिवशी 1954 या वर्षी करण्यात आलेली होती. 2 जानेवारी 1944 अस्पृश्यता निवारण हे जीवन ध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची आज पुण्यतिथी. ते डिप्रेस क्लास मिशन जे 1906 साली मिशन स्थापन झालेलं होतं, याचे ते संस्थापक आहेत. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयीचा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेला आहे. तो समाजसुधारक या सिरीजमध्ये आपण कव्हर केलेला आहे. तो तुम्ही अवश्य पहा. 2 जानेवारी 1757 प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले. 2 जानेवारी 1881 लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरू केले. 2 जानेवारी 1885 पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू करण्यात आले. 2 जानेवारी 1316 दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिल्जी याचे आजच्या दिवशी निधन. 2 जानेवारी 1899 सुकुमार सेन भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त यांची आज जयंती. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या देखील अतिशय महत्त्वाचे दिनविशेष आहेत. आपल्याला या कोणत्याही फॅक्टवर वन लाइनर क्वेश्चन विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे हे सर्व दिनविशेष आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. फिडे वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिप 2025 कुठे आयोजित करण्यात आली? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 लंडन, पर्याय क्रमांक 2 मॉस्को, पर्याय क्रमांक 3 पॅरिस आणि पर्याय क्रमांक 4 दोहा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दोहा. फिडे वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिप 2025 नुकतीच पार पडलेली आहे आणि यामध्ये भारताचा अर्जुन एरिगेसीने कांस्य पदक पटकावलेले आहे. स्पर्धेचं नाव आहे फिडे वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिप 2025. दोहा, कतार या ठिकाणी ही स्पर्धा भरवण्यात आलेली होती. 29 आणि 30 डिसेंबर 2025 या 2 दिवशी ही स्पर्धा झालेली आहे. याचा फॉर्मॅट होता 19 स्विस राऊंड्स प्लस टॉप 4 नॉकआउट. विश्वनाथन आनंदनंतर दुसरे भारतीय पुरुष खेळाडू हे आता ठरलेले आहेत अर्जुन एरिगेसी. यामध्ये गोल्ड पदक मिळवलेलं आहे मॅग्नस कार्लसन नॉर्वेचा, ज्याचे हे 9वे ब्लिट्झ टायटल आहे आणि 20वे वर्ल्ड चॅम्पियनशिप टायटल आहे. सिल्वर पदक पटकावलेलं आहे नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह उझबेकिस्तान आणि ब्रॉन्झ पदक पटकावलेलं आहे अर्जुन एरिगिसी भारत. महिलांमध्ये विजेती ठरलेली आहे बिबिसारा असाऊबायेवा कझाकस्तान, जिचे हे तिसरे ब्लिट्झ टायटल आहे. तर लक्षात घ्या, फिडे वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिप 2025 यामध्ये भारताचा अर्जुन एरिगेसी यांनी कांस्य पदक पटकावलेले आहे. पुढचा प्रश्न. निलस सिक्किमेन्सिस ही कोणत्या प्रकारची कीटक प्रजाती आहे? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पाण्यातील कीटक, पर्याय क्रमांक 2 उडणारा कीटक, पर्याय क्रमांक 3 मातीतील अतिशय लहान कीटक आणि पर्याय क्रमांक 4 परजीवी कीटक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मातीतील अतिशय लहान कीटक. सिक्कीममध्ये नवीन कीटक प्रजाती सापडलेली आहे. झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने सिक्कीममध्ये नवीन कोलंबोलो कीटक शोधलेला आहे. याचं नाव आहे निलस सिक्किमेन्सिस. 1 डिसेंबर 2025 या दिवशी ही प्रजाती सापडलेली आहे. अतिशय लहान मातीतील कीटक हा आहे, ज्याचं साईज अतिशय लहान म्हणजे 1 ते 2 मिलीमीटर एवढा आहे. याचं वैशिष्ट्य आहे हा डोळे नसलेला स्प्रिंगटेल म्हणजेच उडी मारणारा कीटक आहे. ही भारतात निलस जीनसची पहिली प्रजाती आहे. तर लक्षात घ्या, सिक्कीममध्ये ही प्रजाती सापडलेली आहे आणि या नवीन कीटकाचं नाव आहे निलस सिक्किमसेस. आपल्याला एमपीएससी किंवा इव्हन यूपीएससी परीक्षेमध्ये देखील असा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की निलस सिक्किमसिस हे काय आहे?
तर लक्षात घ्या, ही एक नवीन कीटक प्रजाती आहे. पुढचा प्रश्न, परमरुद्रा सुपर कॉम्प्युटर कुठे स्थापित करण्यात आलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 IIT दिल्ली, पर्याय क्रमांक 2 IIT मुंबई, पर्याय क्रमांक 3 IISc बेंगळुरू आणि पर्याय क्रमांक 4 IIT पटना. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 IIT पटना. IIT पटना येथे परमरुद्र सुपर कॉम्प्युटर याची स्थापना करण्यात आलेली आहे. 26 डिसेंबर 2025 या दिवशी ही स्थापना करण्यात आली. हे विकसित केलेले आहे सीडॅक पुणे. याची क्षमता आहे 838 टेराफ्लॉप्स प्रति सेकंद, 838 ट्रिलियन गणना. याचे नोट्स आहेत 180 कॉम्प्युट्स नोट्स. याचा उपयोग AI, डेटा सायन्स आणि क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये होणार आहे. याचा फायदा हवामान अंदाज, औषध विकास आणि अंतराळ संशोधनासाठी करण्यात येणार आहे. लक्षात घ्या, राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन हे 2015 पासून सुरू आहे. म्हणजेच राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशनची स्थापना 2015 मध्ये झालेली होती आणि भारतात आतापर्यंत 37 सुपर कॉम्प्युटर्स स्थापन झालेले आहेत आणि यामध्ये एकूण 39 पेटाफ्लॉप्स क्षमता आहे. तर लक्षात घ्या, IIT पटना येथे परमरुद्र हे सुपर कॉम्प्युटर स्थापन करण्यात आलेले आहे आणि हे विकसित केलेले आहे सीडॅक पुणे. पुढचा प्रश्न, अल हिंद एअर ही कोणत्या राज्यातील एअरलाईन आहे? यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 केरळ, पर्याय क्रमांक 2 कर्नाटक, पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू आणि पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केरळ. 3 नवीन एअरलाईन्सला मंजुरी देण्यात आलेली आहे. इंडिगो संकटामुळे, म्हणजेच मागच्या महिन्यामध्ये जे संकट ओढवलेलं होतं, म्हणजे इंडिगोचे एअरलाईन्स पायलटच्या कमतरतेमुळे हजारो फ्लाइट्स रद्द करण्यात आलेल्या होत्या आणि याच कारणामुळे आता इंडिगोच्या संकटामुळे स्पर्धा वाढवण्याची गरज सरकारसमोर होती. त्यामुळेच आता 3 नवीन एअरलाईन्सला मंजुरी देण्यात आलेली आहे. नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी 23 डिसेंबर 2025 रोजी NOC जाहीर केलेली आहे. हे 3 नवीन एअरलाईन्स कोणते आहेत? तर सगळ्यात प्रथम अल हिंद एअर, जी केरळ या ठिकाणची आहे. याचे हब कोची हे आहे. ही दक्षिण भारतातील लहान शहर जोडेल आणि ATR विमाने ही, म्हणजे जी काही छोटी विमाने या अंतर्गत असणार आहेत. दुसरी आहे फ्लाय एक्सप्रेस, जी हैदराबाद या ठिकाणची आहे. टियर 2-3 शहरांवर हे लक्ष ठेवणार आहे. म्हणजेच 2-3 शहर, म्हणजेच जे काही टियर 2, टियर 3 शहर आहेत, म्हणजे जे छोटे शहर आहेत, यांना जोडण्याचं काम हे फ्लाय एक्सप्रेस मार्फत होणार आहे. हे लॉजिस्टिक बॅकग्राऊंड याचं आहे. तिसरं आहे शंख एअर, जे उत्तर प्रदेश या ठिकाणचे आहे. याचं हब आहे नोएडा आणि ही संपूर्ण सेवा यामध्ये प्रस्थापित करते. तर लक्षात घ्या, 3 नवीन एअरलाईन्स कोणत्या आहेत? अल हिंद एअर केरळ, फ्लाय एक्सप्रेस हैदराबाद आणि शंख एअर उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, RPREX 2025 या सरावाचे आयोजन कोणी केलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 भारतीय नौदल, पर्याय क्रमांक 2 भारतीय तटरक्षक दल, पर्याय क्रमांक 3 NDRF आणि पर्याय क्रमांक 4 पर्यावरण मंत्रालय. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारतीय तटरक्षक दल. RPREX सराव 2025 हा नुकताच पार पडलेला आहे. याचं पूर्ण नाव आहे रिजनल लेवल पोल्युशन रिस्पॉन्स एक्झरसाइज. याचं आयोजन केलेलं होतं भारतीय तटरक्षक दलाने 26 डिसेंबर 2025 या दिवशी याचं आयोजन केलेलं होतं. मुंबई किनारपट्टीवर याचं आयोजन केलेलं होतं आणि याचा उद्देश होता समुद्रातील तेल गळती आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याची तयारी. तर लक्षात घ्या, RPREX सराव 2025 मुंबई किनारपट्टीवर हा संपन्न झालेला आहे आणि याचं आयोजन केलेलं होतं भारतीय तटरक्षक दलाने. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन हे कधीपासून सुरू झालेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 2010, पर्याय क्रमांक 2 2012, पर्याय क्रमांक 3 2015 आणि पर्याय क्रमांक 4 2017. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.